previous video we see the cell cycle. Today we see the cell division, meiosis and mitosis and amitosis, but we have to recap of cell cycle. Generally आपण previous video मध्ये cell cycle बद्दल आपण जाणून घेतले किंवा शिकलेले आहेत. सेल सायकल म्हणजे काय तर ज्याच्यामध्ये आपण दोन फेजेस बघितले, एक इंटरफेज आणि दुसरी एम फेज. ओके, ज्याच्यामध्ये सेल सायकल जिथून स्टार्ट होते तिथेच त्याचा एंड होतो. ओके, पण जिथून स्टार्ट होते त्या पार्टला आपण काय म्हणतो, इंटरफेज. इंटरफेज ही अशी स्टेज आहे ज्याच्यामध्ये सेल ही प्रिपरेटरी फेजमध्ये असते. म्हणजे काय तर सेल स्वतः प्रिपेअर करते कशासाठी, सेल डिव्हिजनसाठी. ओके, म्हणजे एक सेल दोन डॉटर सेलमध्ये फॉर्म होण्यासाठी जे काही प्रिपरेटरी मटेरियल हवं आहे ते प्रिपरेटरी मटेरियल इंटरफेजमध्ये तयार केलं जातं. तर हा जो फेज आहे जिथून स्टार्ट झाली आहे तर याला आपण काय म्हणतो, इंटरफेज म्हणतो. आणि इंटरफेज हा जनरली 3 पार्ट्समध्ये डिवाइड आहे. ओके, G1 फेज, S फेज अँड G2 फेज. G1 फेज जो गॅप 1 फेज म्हणून आपण ओळखतो तो S फेज म्हणजे सिंथेटिक फेजमध्ये, म्हणजेच काय तर जे काही DNA सिंथेसिस आहे त्यावेळेस म्हणजे DNA हा रिप्लिकेट होतो. ओके, डबल फॉर्ममध्ये काय होतात, क्रोमोझोम्स फॉर्म होतात. तर जे काही DNA सिंथेसिस आहे किंवा DNA रिप्लिकेशन आहे त्याच्यासाठी जे काही मटेरियल आवश्यक आहे ते G1 फेजमध्ये तयार केलं जातं, जे आपण पाहिलेलं आहे. आणि G2 फेज गॅप सेकंड फेज हा कशासाठी प्रिपरेटरी फेज आहे तर सेल डिव्हिजनसाठी जे काही आवश्यक मटेरियल आहे ते कोण तयार करतं, G2 फेज तयार करतो. तर आपण जिथून सेल, जी न्यू सेल आहे ती जी सेल इंटरफेज कंप्लीट करते, इंटरफेजमध्ये काय करते, स्वतःला प्रिपेअर करते कशासाठी, सेल डिव्हिजनसाठी. ओके, तर सेल डिव्हिजनसाठी तिने स्वतःला प्रिपेअर कसं केलं हे आपण पाहिलेलं आहे. पण आता हा जो एम फेज आहे या एम फेजमध्ये सेल डिव्हिजन कसं होतं आणि सेल डिव्हिजनचे किती टाईप्स आहेत आणि ते टाईप्समध्ये काय काय होतं हे आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे. ओके, तर G1 फेजमध्ये आपण बघितलं S फेजसाठी तो प्रिपेअर करतो, G2 फेजमध्ये बघितलं जो की M फेजसाठी स्वतःला प्रिपेअर करतो. ओके, तर इंटरफेज जनरली प्रिपरेटरी फेज म्हणून ओळखली जाते आणि प्रिपरेटरी फेज किंवा इंटरफेज ही लॉंगेस्ट फेज आहे सेल सायकलमधली. आता हा जो पार्ट आहे 3 पार्ट्स G1, S आणि G2 हे तिन्ही आपण पाहिलेले आहेत. ओके, आणि हा जो पार्ट आहे तो कशाचा आहे, इंटरफेजचा आहे. तर 3 फेजेस पार करून किंवा संपवून त्याच्यानंतर जी काही सेल आहे ती काय करते, स्वतःचं जे काही ग्रोथ आहे सेल ग्रोथ करते. त्याचबरोबर याच्यामध्ये जे काही प्रोटीन्स आहेत, RNAs आहेत ते फॉर्म केले जातात. इथे सेल डिव्हिजन होतं, डबल नंबर क्रोमोझोम प्रिपेअर केले जातात. G2 फेजमध्ये प्रोटीन सिंथेसिस होतं, त्याचबरोबर mRNA फॉर्म केलं जातं. त्याचबरोबर सेंट्रिओल्समध्ये स्पिंडल फायबरसाठी जे काही प्रोटीन्स आहेत ते सुद्धा काय केले जातात, फॉर्म केले जातात. आता हा जो सेल आहे तो पूर्णपणे सेल डिव्हिजनसाठी प्रिपेअर आहे. तर हा जो सेल आहे ज्यावेळेस एम फेजमध्ये जातो त्यावेळेस त्याचं काय होतं आणि त्याचे किती टाईप्स आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. तर आता आपण एम फेज म्हणजेच सेल डिव्हिजन बघणार आहोत. जनरली सेल डिव्हिजन काय आहे तर सेल हा डॉटर सेल्समध्ये फॉर्म होतो. तर सेल डिव्हिजन जनरली जी काही सेल आहे ती डॉटर सेल्स फॉर्म करते. तर याचे 3 टाइप्स आहेत. फर्स्ट अमायटोसिस, सेकंड मायटोसिस अँड थर्ड वन मिओसिस. 3 टाइप्समध्ये आपण सेल डिव्हिजन पाहणार आहोत. तर अमायटोसिस ज्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत, अमायटोसिसला काय म्हणलं जातं, डायरेक्ट डिव्हिजन, ज्याच्यामध्ये डिवायडेशन हे फक्त कशा थ्रू होतं तर डायरेक्ट होतं, ज्याच्यामध्ये काहीच वेगळेपणा आपल्याला जाणवणार नाही. हे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ओके, तर अमायटोसिस ज्याच्यामध्ये डायरेक्ट डिव्हिजन होतं. मायटोसिस ज्याला आपण इनडायरेक्ट और इक्वेशनल डिव्हिजन असं म्हणतो. इनडायरेक्ट और
इक्वेशनल डिव्हिजन. तर मायटोसिस काय आहे, तर इक्वेशनल का म्हणतो, तर जनरली मायटोसिसमध्ये जो काही सेल आहे, जर सेल हा डिप्लॉइड असेल किंवा हॅप्लॉइड असेल, ओके, दोन्ही सेलमध्ये मायटोसिस होतं, डिप्लॉइड सेलमध्ये आणि हॅप्लॉइड सेलमध्ये. पण इक्वेशनल डिव्हिजन का म्हणतात, कारण की जेवढे काही पॅरेंटल सेल जे काही मटेरियलनी फॉर्म झालेलं आहे त्याचे जे काही डॉटर सेल असतील सेम कॉपीमध्ये फॉर्म होतील. फॉर एक्झाम्पल आता समजा मी दोन्ही घेते, डिप्लॉइड पण आणि हॅप्लॉइड पण. फॉर एक्झाम्पल 2n नंबरमध्ये क्रोमोझोम्स आहेत आणि हा जो सेल आहे तो पॅरेंट सेल आहे. ज्यावेळेस या सेलमध्ये मायटोसिस होतं त्यावेळेस काय होतं, तर हा जो सेल आहे ज्यावेळेस डॉटर सेल फॉर्म करतो त्यावेळेस याच्यामध्ये सुद्धा 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्समध्ये फॉर्मेशन होतं आणि सेकंड सुद्धा 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्समध्ये त्याचं फॉर्मेशन होतं. म्हणजे डिप्लॉइड सेल दोन सिमिलर डिप्लॉइड सेल्स फॉर्म करतो आणि या ज्या सिमिलर डॉटर सेल्स आहेत त्या कोणासारख्या दिसतात, पॅरेंट सेल सारख्या दिसतात. म्हणजे काय, मायटोसिसमध्ये जो काही पॅरेंट आहे तो काय करतोय, दोन्ही डिव्हिजनमध्ये जे काही सेम मटेरियल आहे तो काय करतो, डॉटर सेलमध्ये ट्रान्सफर करतो. तर जे काही पॅरेंटल सेल आहेत सेम कॉपीमध्ये तो काय डॉटर सेल्स फॉर्म करतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो. हे झालं डिप्लॉइड सेलमध्ये. हॅप्लॉइड सेलमध्ये काय, जर n नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतील तर डॉटर सेल कसे फॉर्म होतील, n नंबर ऑफ सेम कॉपीजमध्ये आणि सिमिलर फॉर्ममध्ये. डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड सेल्समध्ये जनरली काय होतं, तर मायटोसिस होतं, म्हणून त्याला आपण इक्वेशनल डिव्हिजन म्हणतो. त्याचबरोबर थर्ड जो आहे तो आहे मिओसिस. मिओसिसला रिडक्शन डिव्हिजन म्हणतात. रिडक्शन डिव्हिजन जनरली पॅरेंट सेलमध्ये जर 2n मिओसिस जनरली फक्त डिप्लॉइड सेलमध्ये होतो, कारण की जे काही डिप्लॉइड फॉर्ममधले सेल्स आहेत ते ज्यावेळेस मिओसिस करतात, म्हणजे सेल डिव्हिजन टाइप्स ऑफ मिओसिस ज्यावेळेस होतं त्यावेळेस काय होतं, तर जो काही 2n नंबर ऑफ क्रोमोझोम आहे, डिप्लॉइड नंबर क्रोमोझोमचे आहेत ते काय होतात, हॅप्लॉइड सेल्समध्ये फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल 2n नंबर ऑफ सेल आहे, ओके, ज्यावेळेस मिओसिस होतं त्यावेळेस हा जो सेल आहे तो काय करतो, n नंबर ऑफ सेल्समध्ये फॉर्मेशन करतो. म्हणजे काय, 2n नंबर जे काही डिप्लॉइड सेल्स आहेत ते काय होतात, हॅप्लॉइड n नंबर ऑफ क्रोमोझोम्समध्ये फॉर्म होतात. तर डिप्लॉइड सेल्सचा हॅप्लॉइड सेल्समध्ये त्याचे डॉटर सेल्स फॉर्म होतात. म्हणजे काय, तर जे काही मटेरियल आहे ते काय होतं, तर रिडक्शन होतं आणि त्याच्यामुळे आपण याला काय म्हणतो, रिडक्शन डिव्हिजन. तर रिडक्शनल डिव्हिजन, रिडक्शन डिव्हिजन, रिडक्शनल, ओके. तर जनरली हा जो सेल मिओसिस आहे त्याच्यामध्ये डिप्लॉइड सेलमध्येच होतं आणि या सेलमध्ये जे काही 2n नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहेत ते n नंबर ऑफ क्रोमोझोम्समध्ये डिवाइड होतात. तर हे तिन्ही टाइप्स आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण पाहूयात अमायटोसिस. अमायटोसिस काय आहे, तर अमायटोसिस हे डायरेक्ट डिव्हिजन आहे. याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचे फॉर्मेशन न होता डायरेक्ट डिव्हिजन होतं सेलचं. तर अमायटोसिस सुद्धा दोन टाइप्समध्ये डिवाइड होतो. एक कॅरिओकायनेसिस आणि सेकंड वन सायटोकायनेसिस. जनरली याच्याबद्दल पण आपण माहिती घेतलेलीच आहे, कॅरिओकायनेसिस आणि सायटोकायनेसिस. पण अमायटोसिस सेल जी आहे, अमायटोसिस ज्या सेल्समध्ये होतं डिव्हिजन त्या सेल्समध्ये सुद्धा दोन टाइप्समध्ये डिव्हिजन होतं. तर पहिल्यांदा कॅरिओकायनेसिस होतं. कॅरिओ मीन्स न्यूक्लियस, कॅरिओ मीन्स न्यूक्लियस, कायनेसिस मीन्स डिव्हिजन. These cells forming a nuclear division, this process is known as a karyokinesis. कॅरिओकायनेसिस मध्ये न्यूक्लियर डिव्हिजन होतं. म्हणजे काय, तर न्यूक्लियस हा दोन पार्ट्समध्ये डिवाइड होतो, त्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियर डिव्हिजन म्हणजेच कॅरिओकायनेसिस. सिमिलर सायटोकायनेसिस. सायटोकायनेसिस इज अ प्रोसेस इन विच सायटोप्लाझम इज डिवाइड. ओके, म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं त्याला आपण काय म्हणतो, सायटोकायनेसिस. सायटो मीन्स सायटोप्लाझम and kinesis means division.
जनरली आपण जे काही सेल्स पाहतो त्याच्यामध्ये खूप सारे सेल स्ट्रक्चर आपण अगोदर बघितलेलं आहे. जनरली सेल स्ट्रक्चर काय आहे तर आउटर प्लाझ्मा मेम्ब्रेन, जर ॲनिमल सेल असेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेन असतो, प्लांट सेल असेल तर प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर सेल वॉल असते. ओके, तर जनरल स्ट्रक्चर तर प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल, प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या मध्ये जो काही सेंटर आहे तिथे आपण न्यूक्लियस काढतो. ओके, न्यूक्लियसच्या बाजूने जे काही लिक्विड फॉर्ममध्ये, फ्लुइड फॉर्ममध्ये जे काही मटेरियल आहे त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो आणि न्यूक्लियसमध्ये जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते प्रेझेंट असतं. ओके, तर हा जो सेल आहे हे सेलचं स्ट्रक्चर आहे आणि या सायटोप्लाझममध्ये आपल्याला वेगवेगळे मेम्ब्रेन्स, बॉन्डेड मेम्ब्रेन्स जे ऑर्गॅनल्स आहेत ते आपल्याला दिसतात, जसे की मायटोकॉन्ड्रिया आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, प्लास्टिड्स आहेत, लायसोझोम्स आहेत. ओके, तर सगळे ऑर्गॅनल्स काय आहेत सायटोप्लाझममध्ये प्रेझेंट आहेत, सेल मेम्ब्रेन्स. जनरली सेल मेम्ब्रेनच्या इनसाइड जे काही सेल ऑर्गॅनल्स आहेत ते सायटोप्लाझममध्ये इन्क्लूड असतात आणि न्यूक्लियसमध्ये न्यूक्लिओप्लाझम असतो आणि न्यूक्लियसमध्येच जेनेटिक मटेरियल असतं. तर कॅरिओकायनेसिस म्हणजे काय तर फक्त न्यूक्लियसचं डिव्हिजन होणार. ओके, आणि हा जो सेल आहे, जो काही न्यूक्लियस आहे तो 2 न्यूक्लियसमध्ये फॉर्म होईल. ओके, आणि ज्यावेळेस सायटोकायनेसिस येईल त्यावेळेस मात्र काय होईल, 2 सेलचं फॉर्मेशन, जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन्स आहेत ते डिवाइड होऊन 2 सेल्स फॉर्म करतील. तर या डिव्हिजनमध्ये जसं न्यूक्लियसचं डिव्हिजन होतं त्याला आपण कॅरिओकायनेसिस म्हणतो, सेल सेपरेट होतात, सायटोप्लाझम्स आहेत त्याला आपण सायटोकायनेसिस म्हणतो. तर अमायटोसिसमध्ये जनरली अमायटोसिस कोणत्या कोणत्या सेलमध्ये होतात, एक्झाम्पल जसे की बॅक्टेरियल सेल, अबनॉर्मल सेल, ओल्ड सेल्स एक्सेट्रा. ओके, तर अमायटोसिस ज्या सेल्समध्ये होतं, फॉर एक्झाम्पल बॅक्टेरियल सेल्स असतील, अबनॉर्मल सेल्स असतील किंवा ओल्ड सेल्स असतील, तर अशा सेल्समध्ये जनरली काय होतं, अमायटोसिस होतं. तर अमायटोसिसच्या प्रोसेसमध्ये सेल डिव्हिजन कसं होतं किंवा एक सेलपासून त्याचे डॉटर सेल्स कसे फॉर्म होतात. तर कॅरिओकायनेसिस म्हणजे न्यूक्लिअर डिव्हिजन कसं होतं, तर फर्स्टली आपण पाहू, हा सेल आहे. ओके, सेलमध्ये न्यूक्लियस आहे, जनरली हा आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, हा आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन किंवा यालाच आपण न्यूक्लियस, याच्यामध्ये पोर्स असतात आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन हा डबल मेम्ब्रेन असतो, डबल बॉन्डेड. ओके, तर जनरली हा जो सेल आहे, ज्यावेळेस आपण एखाद्या सेलचं डिव्हिजन बघतो त्यावेळेस जसा मेम्ब्रेन चेंज होतो तसेच ऑर्गॅनल्सचे मेम्ब्रेन, कारण की ऑर्गॅनल्सचे मेम्ब्रेनसुद्धा कशाने बाउंड झालेले आहेत, प्लाझ्मा मेम्ब्रेनने बाउंड झालेले आहेत. मी तुम्हाला एक्स्ट्रा न्यूक्लिअर आणि इंट्रा न्यूक्लिअर दोन्ही सांगितलेले आहेत. तर ज्यावेळेस आपण मटेरियल किंवा सेल डिव्हिजन पाहतोय त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे तर न्यूक्लियस आणि सेल वॉल. तर सेल, सायटोप्लाझम आणि न्यूक्लियस यांच्यामध्येच आपण डिव्हिजन बघतो. अदर जे काही सायटोप्लाझमचं डिव्हिजन होतं किंवा जे काही डॉटर सेल्स फॉर्म होतात त्यावेळेस ऑर्गॅनल्स डुप्लिकेट होतात, हे आपण G1 फेजमध्ये बघितलेले. ओके, तर सर्वात महत्त्वाचं आपण कशाचं डिव्हिजन बघतो किंवा अदर जे आहेत ते सायटोप्लाझममध्येच असतात. ओके, तर न्यूक्लियसचं डिव्हिजन मेन आहे आणि त्याचबरोबर सायटोप्लाझमचं. तर 2 सेल्स फॉर्म होण्यासाठी कॅरिओकायनेसिसमध्ये काय होतं तर हा जो सेल आहे याच्यामध्ये जो काही न्यूक्लियस आहे अगोदर त्याचं डिव्हिजन होतं. तर न्यूक्लियसचं डिव्हिजन कसं होतं तर हा आहे सायटोप्लाझम, न्यूक्लियस आपल्याच न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये इन्व्हॅजिनेशन फॉर्म करतो, इन्व्हॅजिनेशन ऑफ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. ज्यावेळेस इन्व्हॅजिनेशन फॉर्म होतं, एक स्ट्रक्चरल तुम्हाला इथं दिसतंय जे की फोल्डिंग फॉर्ममध्ये दिसतंय. ज्यावेळेस न्यूक्लिअर मेम्ब्रेन कॅरिओकायनेसिसमध्ये जातो किंवा कॅरिओकायनेसिस टाईप्समध्ये ज्यावेळेस तो डिवाइड होतो त्यावेळेस स्टेपमध्ये काय होतं तर जे काही न्यूक्लियस आहे तो स्वतःला इलॉंगेट करतोय आणि स्वतःमध्ये एक न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये काय होतं फोल्डिंग्स फॉर्म होते. तर ही जी फोल्डिंग्स आहे ही इलॉंगेट होत जाते आणि आपल्याला कॅरिओकायनेसिस ज्यावेळेस पूर्ण होतो त्या स्टेपमध्ये काय दिसतं तर जो काही फोल्डिंग्स आहेत,
ज्या काही फोल्डिंग्स आहेत त्या डिपर होत जातात आणि ज्यावेळेस डिपर होतात त्यावेळेस त्या काय होतात, सेपरेट होतात आणि कॅरिओकायनेसिस कंप्लीट होतो. अमायटोसिस इज अ डायरेक्ट डिव्हिजन, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये काहीच इतकंसं मेथड्स किंवा स्टेप्स नाही आहेत, पण आपल्याला मायटोसिस आणि मिओसिसमध्ये वेगवेगळ्या स्टेप पाहायचे. तर अमायटोसिस इज अ सिम्पल डिव्हिजन ऑर अ डायरेक्ट डिव्हिजन. तर कॅरिओकायनेसिसमध्ये काय होतं, तर न्यूक्लिअरचं डिव्हिजन होतं. तर न्यूक्लियस जे काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहेत त्याच्यामध्ये फोल्ड्स फॉर्म करतो आणि तो इलॉंगेट होतो आणि जे काही फोल्ड्स आहेत ते डिपर्स होतात आणि ज्यावेळेस डिपर होतात तिथून तो काय होतो, जो काही न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे तो ब्रेक होतो आणि सेपरेट होतो. याला आपण काय म्हणतो, कॅरिओकायनेसिस, न्यूक्लिअर डिव्हिजन. ज्यावेळेस न्यूक्लिअर डिव्हिजन होतं त्याच्यानंतर सायटोकायनेसिसमध्ये काय होतं, हा जो सेल आहे जर जेव्हा सायटोकायनेसिसमध्ये येतो म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन होत असेल त्यावेळेस जे काही न्यूक्लियस फॉर्म झालेले आहेत, न्यूक्लिअर सेपरेट झालेले आहेत, तिथून सेलचा जो काही मेम्ब्रेन आहे तो सुद्धा काय करतो, सेम न्यूक्लिअर मेम्ब्रेन सारखा फोल्ड्स फॉर्म करतो, इन्व्हॅजिनेशन फॉर्म करतो आणि तो स्वतः इलॉंगेट होतो आणि ज्यावेळेस इलॉंगेट होतो त्यावेळेस जे काही फोल्ड्स आहेत ते डिपर्स होतात, हे पूर्ण डिपर्स होतात. ज्यावेळेस डीप जातात त्यावेळेस तो जो फोल्ड आहे तिथून काय करतो, स्वतःला ब्रेक करतो आणि सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन जे आहे ते काय होतात, सेपरेट होतात. आणि आपल्याला इथे स्ट्रक्चर दिसतं, दोन सेल्स फॉर्म होतात जे की सेपरेटली फॉर्म होतात. तर ह्या काय आहेत, डॉटर सेल्स आहेत. जे काही सेम स्ट्रक्चर आहे, जो काही पॅरेंटल सेल आहे सेम त्याच सेलसारखे काय होतात, तर डॉटर सेल्स फॉर्म होतात. हे डायरेक्ट डिव्हिजन आहे अमायटोसिसमध्ये. फक्त त्याच्यामध्ये दोन स्टेप्स आहेत, एक कॅरिओकायनेसिस आणि दुसरा सायटोकायनेसिस. कॅरिओकायनेसिस म्हणजे काय, तर न्यूक्लियसचं डिव्हिजन होणे. आणि न्यूक्लियसचं डिव्हिजन कसं होतं किंवा न्यूक्लिअर डिव्हिजन कसं होतं, तर ज्यावेळेस पूर्ण इंटरफेज कव्हर करून ज्यावेळेस सेल एम फेजमध्ये जातो, जर समजा तो बॅक्टेरियल सेल असेल तर तो अमायटोसिसमध्ये जाईल. ज्यावेळेस अमायटोसिसमध्ये तो सेल येईल, ओल्ड सेल असेल किंवा जे काही ॲबनॉर्मल सेल्स असतील, ज्यावेळेस एंटर करतील अमायटोसिसमध्ये त्यावेळेस तो जो सेल आहे तो काय करतो, तर आपला जो न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये फोल्ड्स फॉर्म करतो. ज्यावेळेस फोल्ड्स फॉर्म होतात ते फोल्ड्स डीप जातात आणि ज्यावेळेस डीप जातात त्यावेळेस तिथून न्यूक्लिअर मेम्ब्रेन ब्रेक होतो आणि दोन न्यूक्लिअर मेम्ब्रेन फॉर्म होऊन दोन न्यूक्लियस हे सेपरेट होतात. याला आपण काय म्हणतो, कॅरिओकायनेसिस. सायटोकायनेसिस इज अ सेकंड स्टेप. सायटोकायनेसिसमध्ये काय होतं, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन होतं. सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन म्हणजेच काय, सेल सेपरेट होणे. सेम न्यूक्लिअर मेम्ब्रेन जसा फोल्ड्स फॉर्म करतो त्या टाइप्समध्ये सायटोप्लाझममध्ये म्हणजेच सेल मेम्ब्रेन काय करतोय, स्वतःमध्ये फोल्ड्स फॉर्म करतोय आणि ते फोल्ड्स ज्यावेळेस डीप जातात त्यावेळेस ते एकमेकाला अटॅच होतील, ते स्वतः ब्रेक होतात आणि ब्रेक होऊन दोन न्यूक्लिअर मेम्ब्रेन, दोन सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन्स फॉर्म केले जातात आणि दोन सेल्स हे सेपरेट होतात विथ द सायटोप्लाझम. ओके, आणि हे जे सेल्स आहेत ते डॉटर सेल्स आहेत. तर याला आपण काय म्हणतो, अमायटोसिस म्हणतो. जनरली या अमायटोसिस टाइप्स हे खूप कमी किंवा रेअर केसेसमध्ये होतं, ओनली फॉर फ्यू सेल्स. आणि जो मायटोसिस आहे तो मेन डिव्हिजन आहे आणि मिओसिस जो आहे तो जर्म सेल्समधला डिव्हिजन आहे. पण अमायटोसिस इज अ डायरेक्ट मेथड आणि ही सर्वात सिंपल मेथड आहे ज्याला आपण डायरेक्ट डिव्हिजनसुद्धा म्हणतो किंवा अमायटोसिस म्हणतो. अमायटोसिस नंतर आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत मायटोसिस. मायटोसिस आणि अमायटोसिसमध्ये काय डिफरन्स आहे तो पण आपल्याला ज्यावेळेस डिटेलमध्ये शिकू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल. पण मायटोसिस जो आहे, जनरली मायटोसिस व्हॉट इज मायटोसिस, तर जनरली मायटो मीन्स थ्रेड, मायटो मीन्स थ्रेड and cis means state.
मायटो मीन्स थ्रेड आणि सिस मीन्स स्टेट. तर जनरली मायटोसिसच्या अपोजिट अमायटोसिस आहे. तर मायटोसिसमध्ये काय होतं तर थ्रेड स्ट्रक्चरपासून जे काही मेन स्ट्रक्चर आपण ज्यावेळेस सेल डिव्हिजन पाहणार आहोत मायटोसिसचं त्यावेळेस त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला थ्रेड्स दिसणार आहेत. ओके, सेंट्रिओल्सपासून जे काही स्पिंडल फायबर फॉर्म होणार आहेत ते काय असणार आहेत, सिम्पल अँड मायन्यूट स्ट्रक्चर ऑफ थ्रेड लाईक स्ट्रक्चर. तर स्पिंडल फायबर्स हे जे काय थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. तर मायटोसिसमध्ये थ्रेड स्टेटमध्ये सेल डिव्हिजन पाहतो, पण अमायटोसिस हे याच्या अपोजिट आहे, अमायटोसिस. ओके, तर मायटोसिसमध्ये थ्रेड्स हे अब्सेंट आहेत. जनरली जो काही डिव्हिजन आपण पाहतो त्याच्यामध्ये डायरेक्ट डिव्हिजन होतं, कुठल्याच थ्रेड्सचा किंवा कुठल्याच अदर ऑर्गॅनल्सचं त्याच्यामध्ये आपल्याला काहीच पार्टिसिपेशन दिसलेलं नाही आहे. तर अमायटोसिसमध्ये जनरली सेल जे आहेत ते सेपरेट होतात. ओके, पण मायटोसिसमध्ये खूप साऱ्या फेजेस आहेत. जसे की मायटोसिसमध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये सुद्धा दोन बघतो, एक कॅरिओकायनेसिस आणि दुसरा सायटोकायनेसिस. पण कॅरिओकायनेसिसमध्ये पुन्हा 4 फेजेस आहेत, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज अँड टीलोफेज. ओके, तर ज्यावेळेस आपण कॅरिओकायनेसिस अमायटोसिसचं बघितलं त्यावेळेस फक्त काय बघितलं तर जो काही न्यूक्लियस आहे तो डायरेक्ट डिवाइड होतो, स्वतःच्या न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये फोल्ड्स फॉर्म करतो आणि ते जे काही फोल्ड्स आहेत डीप जातात आणि तिथून तो स्वतःला ब्रेक करून न्यू मेम्ब्रेन स्ट्रक्चर 2 न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स सेपरेट होतात. ओके, हा सिम्पल डिव्हिजन आहे अमायटोसिसचं. पण जे काही मायटोसिस आहे याच्यामध्ये मात्र काय होतं तर हा जो मायटोसिस स्टेटमध्ये जे काही थ्रेड स्टेट आहे, ज्यावेळेस कॅरिओकायनेसिस बघतो त्यावेळेस तोच स्टेट जो कॅरिओकायनेसिस अमायटोसिसमध्ये बघितला तोच स्टेट आपण 4 फेजेसमध्ये पाहणार आहोत. 4 फेजेसमध्ये वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. त्या स्टेप म्हणजे 4 फेजेसमध्ये वेगवेगळे चेंजेस होतात. सेल कसा डिवाइड होतो या फेजेसनुसार आपण ते पुढे जाणार आहोत. आणि ज्यावेळेस टीलोफेज येते त्यावेळेस काय होतं तर न्यूक्लिअर डिव्हिजन होतं. म्हणजे 4 स्टेज कंप्लीट झाल्याच्या नंतर न्यूक्लियस हा सेपरेट होतो आणि त्याच्यानंतर मग आपण सायटोप्लाझमकडे जातो. तर म्हणायचं फक्त एवढंच आहे की जो काही सेल डिव्हिजनमध्ये अमायटोसिस आणि मायटोसिसमध्ये फरक काय आहे तर अमायटोसिस इट इज अ डायरेक्ट डिव्हिजन आणि मायटोसिस इज अ इनडायरेक्ट डिव्हिजन ऑर इक्वेशनल डिव्हिजन. पण याच्यामध्ये मायटोसिसमध्ये कॅरिओकायनेसिस आपण डायरेक्ट स्टडी केलं, ज्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन सेपरेट झाले आणि न्यूक्लियस सेपरेट झालं. पण मायटोसिसमध्ये सुद्धा कॅरिओकायनेसिस आहे, पण हाच कॅरिओकायनेसिस आपण 4 फेजेसमध्ये पाहणार आहोत आणि या 4 फेजेस कंप्लीट झाल्याच्या नंतर कॅरिओकायनेसिस होतं. इथे काय कॅरिओकायनेसिस सेपरेट झाली न्यूक्लियस की लगेच सायटोकायनेसिस येतो, पण इथे 4 फेजेस कंप्लीट करून आपण सायटोकायनेसिसकडे जातो. तर हा जो मायटोसिस आहे याच्यामध्ये फक्त एक चेंज आहे, तो आहे थ्रेड स्टेटमध्ये मायटोसिस पाहतो आपण किंवा थ्रेड स्ट्रक्चर तिथे खूप प्रेझेंट आहेत, पण अमायटोसिसमध्ये कुठेच थ्रेड लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसत नाही आणि ते डायरेक्टली मेम्ब्रेन सेपरेट होऊन सेल हा सेपरेट होतो. तर मेन डिफरन्स जो आहे अमायटोसिस आणि मायटोसिसमधला आपण बघितला. तर याच्यानंतर आपण मायटोसिस हे डिटेलमध्ये स्टडी करणार.